रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी माझा माथा, तुमचे चरणी माझा माथा, तुमचे चरणी माझा माथा. पांडुरंग परमात्मा, माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय आणि शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज आदी करून सर्व संत मंडळींच्या चरणी नमन करून आपल्या या सेवेला सुरुवात करूया. नाथांची भारुड ही आपली सेवा चालू आहे. गेले 30 भाग आपण भारुडावरची चिंतन सेवा करतो आहोत. मागच्या भागामध्ये आपण पांगुळ या प्रकरणाचं भारूड नाथ महाराजांचं निवडलं की मी माझे कल्पनेने झालो शे पांगुळ. या अभंगावर आपण चिंतन करण्याचा, या भारुडावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला आणि तो अभंग आंधळा पांगळा या प्रकरणातला आहे. यावर आपण विचार केला. आज त्याच अभंगाला पुढे घेऊन जात असताना आपण नाथांची भारुड भाग 31 मध्ये आज प्रवेश करतो आहोत. सर्वप्रथम आपल्या नियमाप्रमाणे अभंग म्हणू आणि मग चिंतनाला सुरुवात करू. अभंग आपण काल पण तो मागच्या भागामध्ये पण तोच त्याच अभंगावर चिंतन केलं. तोच अभंग पुढे घेऊन जाणार आहोत आपण. मी माझे कल्पनेने झालो शे पांगुळ, मी माझे कल्पनेने चालताना चालताना चलवेची, कुठे न मिळे स्थळ चालताना चलवेची. हिंडलो दिशा दाही श्रम झाला केवळ, हिंडलो दिशा दाही. कवनई भ्रांती वारी कै भेटेल गुरुदयाळ, धर्म जागो गुरु महिमा तेने देह दाविला देव. धर्म जागो गुरु महिमा देह दाविला देव. निवारुणी भवर जाळे अवघा निरसला भेव. धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव. कर्म त्या कर्माच्या लागती वाटे ठेच, संपत्ती विपत्तीचा मानिला भरवसा. कन्यापुत्र आप्तजन हातू सहज ओळसा. या भ्रमडोई बुडालो दावे गुरुराया सर्वेशा. धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव. धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव. येऊने गुरुनाथे माथा ठेविला करू. अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साटरू. गरजत चाली येऊला फिटला अज्ञान अंधारू. एका जनार्दनी माझा श्री गुरु दारू. धर्म जागो गुरु महिमा देहे दाविला देव. निवारुणी भवर जाळे अवघा निरसला भेव. अशा प्रकारचं हे 3 चरणाचं चौपदार्थ असलेलं हे भारूड, हा पांगुळ प्रकरणातला हा अभंग. यावर आपण मागच्या भागामध्ये 1 कडव्याचं आपलं चिंतन झालं होतं. पुढच्या 2 कडव्याचं चिंतन आपण आज करणार आहोत. आपल्याला माहिती आहे, पांगुळावरती चिंतन करताना मागच्या भागामध्ये आपण असं म्हटलं की देवा, परमार्थ करण्यास आम्ही असमर्थ आहोत. परमार्थ करण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती आमच्या ठिकाणी नाही. आम्ही त्यासाठी पांगू आहोत. आम्ही पांगुळ आहो, आम्ही पांगळे आहो. आम्हाला कळत नाही परमार्थ कसा कळावा, ज्ञान कसं संपादन करावं, परमात्मा प्राप्तीसाठी काय केलं पाहिजे, सुखप्राप्तीसाठी काय करावं. आमची तळफळ चालू आहे, आमची धडपड चालू आहे, आमचे प्रयत्न चालू आहे. परंतु आमचे प्रयत्न योग्य आहे की अयोग्य आहे, रास्त आहे, खरे आहेत की खोटे आहेत, चुकीचे आहेत की बरोबर आहे, याचं निदान आम्हाला लागत नाही. त्यामुळं नाथराय पांगुळा भंगातून असं सांगत होते, मी माझे कल्पनेने झालो शे पांगुळ,
चालता न चलवेची कोठे न मिळे स्थळ. मला कुठे स्थळ मिळत नाही, विसावा मिळत नाही, ठिकाण मिळत नाही. हिंडलो दिशादाही श्रम झाला केवळ. पण असं हिंडता 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 मी खूप हिंडलो. दुरोणी आलो मेघा दुःख झाले दारुण. मला खूप दुःख झालो, खूप फिरलो, थकलो, दमलो, भागलो, श्रमानी कष्टी झालो. पण मला कळत नाही, योग्य मार्ग मला कळत नाही. मुळातच मी पांगुळ आहो आणि त्यातल्या त्यात मार्गही माहिती नाही. चुकीच्या मार्गाने जर भरकटलं तर करायचं काय महाराज? मार्ग कळवा की नाही हो? हे बघा, साध्य प्राप्त करून घेणं दूर राहिलं, पण साधन योग्य असलं पाहिजे की नाही? आपल्याला ज्या गावी जायचं आहे त्याच गावाचा रस्ता पकडला तर त्या गावी पोचू न, की गाव दुसरीकडे आणि रस्ता तिसरा पकडला तर कसं चालेल? पण हा रस्ता दाखवणारा दिशादर्शक, खरा रस्ता, राजमार्ग दाखवणारे संत किंवा गुरु आम्हाला मिळाले पाहिजे. म्हणून नाथ महाराज या भंगाच्या पहिल्या चरणातल्या उत्तरार्धात आपण विचार केला, त्यावर सांगून गेले की गुरु मिळतील का? कवनई भ्रांतिवाणी काही भेटेल गुरु दयाळ. गुरु भेटतील का? भेटतील का महाराज? आर्त इच्छा जेव्हा माणसाची होते ना, तेव्हा गुरु मिळतातच. मिळतात नाही 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 नाही, ते तर श्री गुरु हा पैसा भेटीची का? किंवा हा देवच गुरु म्हणून धावून येतो. आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणाची देव होय गुरु. तोच गुरु होऊन आपल्या समोर उभा राहील ना, आणि मग असे गुरु आपल्याला मिळतील. नाथराय तीच इच्छा व्यक्त करतात की कवनही भ्रांतिवारी काही भेटील गुरुदयाळ. गुरु भेटतील का? मग महाराज नाथराय म्हणतात, सुकृतानं, माझ्या पुण्याने मला सद्गुरु मिळालेत. आता एकदा ते सद्गुरु मिळाले ना, त्या सद्गुरूचा महिमा असा आहे महाराज. सद्गुरूच का मिळावे हो? सद्गुरूच का? अगोदर देव का नाही? दुसरं कोणी का नाही? कारण सद्गुरू शिवाय दुसरं या जगतामध्ये कुठलंही असं साधन नाही जे देव प्राप्तीसाठी आपल्याला सहाय्य करेल. महाराज म्हणतात ना, सद्गुरू शिवाय, संताशिवाय, कोणाशिवाय प्राप्ती नाही. महाराज, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, संताशिवाय परमात्मा मिळणारच नाही असं वेद ग्वाही देतात. अनेक प्रमाण आहेत की. आमचे माऊली ज्ञानोबा म्हणतात, माझा जो उद्धार झाला, मी जे तरुण गेलो ते कुणा तुमच्या आमच्यामुळं का, देवामुळं का? महाराज म्हणतात, नाही नाही नाही, मी तरलो कशामुळं? ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे. आता उद्धरिलो गुरु कृपे. ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे. गुरुच्या कृपेने माझा उद्धार झाला, नाही का? अनेक अभंगामध्ये आपण ऐकतो ना, महाराज म्हणतात ना, मला वाटते आपल्या याच आंधळा पांगळा प्रकरणातलाच आपण त्या बोध दिला माझं सांगा ते मार्ग दाविला नीट, किंवा श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला नीट, आहे की नाही? गुरु निवृत्तीरायांनी मार्ग दाखवला असं ज्ञानराज माऊली म्हणतात. तेच नाथराय या ठिकाणी आज सांगतात की बाबा रे, मला सद्गुरू मिळाले. आता त्या सद्गुरूंचा महिमा, सद्गुरूंचा जय जयकार मी करेल, कारण ते सद्गुरूचं दर्शन धन्य आहे महाराज. का हो? का धन्य आहे? कारण सद्गुरू शिवाय जीवनामध्ये कोणीही आपला उद्धार करू शकत नाही. सद्गुरू वाचूनी संसारी तारक, संसारामध्ये सद्गुरू शिवाय दुसरं कोणीही तारू शकत नाही. म्हणून
सद्गुरु वाचून संसारी तारक, नशेची निष्ठंक आन कोणी, हाय नशेची निष्ठंक आन कोणी. आन कोणी म्हणजे दुसरा कोणी नाही, म्हणून सद्गुरूला शरण जायचं, सद्गुरूंची भेट झाली पाहिजे महाराज. न लगे अनेक साधन, न लगे अनेक साधन, सद्गुरूशिवाय दुसरं साधनच नाही. न लगे अनेक साधन, तरी सद्गुरूचे पाय, सद्गुरूंचे पाय धरावे. नाथ महाराजांचा पण प्रसिद्ध अभंग आहे ना, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. इथे महाराज काय म्हणतात, धरी सद्गुरूचे पाय. सद्गुरू म्हणजेच संत हो. आणि मग असे सद्गुरू मला मिळतील आणि त्या सद्गुरूंचा जय जयकार मी करेल, हे नाथ महाराज या अभंगाच्या ध्रुपदामध्ये आपल्याला सांगतात की बाबा धर्म जागो गुरु महिमा, धर्म जागो गुरु महिमा, देही दावीला देव, धन्य जागो गुरु महिमा. निवारुणी भवर जाळे, निवारुणी भवर जाळे, अवघा निरसला भेव, धर्म जागो गुरु महिमा. देहे दावीला देव, धर्म जागो गुरु महिमा, धर्म जागो गुरु महिमा. या गुरूंचा महिमा मी जोर जोरात सांगेल, त्याचा जय जयकार करील. आणि आणखी कशाचा जय जयकार करील, गुरुचा धर्म काय महाराज, गुरुचा धर्म आहे मुमुक्षुला सद्मार्गाने लावणं, ज्ञानप्राप्तीच्या मार्गाने लावणं, परमार्थाच्या मार्गाने लावणं, त्याचा उद्धार करणं, हा जो गुरुचा धर्म आहे, हा गुरुचा धर्म. आणि त्या गुरुचा मी काय करेल, त्याचा जय जयकार करेल. धर्म जागो गुरु महिमा, देही दावीला देव. काय केलं महाराज, एवढा तुम्ही महिमा त्यांचा गाता. महाराज म्हणतात देही दावीला देव. या देहातच देव आहे असा आत्मसाक्षात्कार या देहामध्ये घडवून आणला कोणी, श्री गुरूंनी, सद्गुरूंनी, संतांनी. म्हणून धर्म जागो गुरु महिमा, देहे दावीला देव, धर्म जागो गुरु महिमा. बघा आत्मसाक्षात्कार करून देण्यासाठी या गुरुने हे दाखवलं. म्हणजे आणखी काय केलं, आणखी काय केलं महाराज, ते केल्याशिवाय हे कळतच नाही. म्हणून पहिले काय केलं, निवारुणी भवर जाळे, निवारुणी भवर जाळे, अवघा निरसला भेव, धर्म जागो गुरु महिमा. माझी भीती घालवली, भीती घालवली, निरसन केली भीती. भवसागरातून मला त्या ठिकाणी दूर नेलं महाराज. निरसला भेव, माझी भीती घालवली. म्हणून त्या गुरुचा महिमा मी जागवतो, त्याचा जय जयकार करतो आणि जोरात सांगतो माझ्या गुरुचा महिमा. धन्य आहेत ते गुरु, धन्य जागो गुरु महिमा. पण हे का करावं लागलं महाराज दुसऱ्या चरणामध्ये स्पष्ट सांगतात महाराज. कर्माच्या कर्माच्या लागती वाटे ठेचा, कर्माच्या कर्माच्या संपत्ती विपत्तीचा मानिला भरवसा. काय झालं, या कल्पनेने मी पांगुळ झालो म्हणजे काय झालं, संपत्ती विपत्ती ह्या सर्व मला खरं वाटायला लागलंय. कर्म अकर्माच्या ठेचा लागायला लागल्या. जीवनामध्ये माणसाला अकरणीय काय आहे आणि करणीय काय आहे हे कळत नाही महाराज. काय करावं आणि काय करू नये हे कळत नाही. संसारिकाच्या बाबतीतच बोलतो असं नाही, पारमार्थिक जीवनामध्ये सुद्धा काय करावं आणि काय करू नये हे कळत नाही. कारण कर्म हे शास्त्र सांगते तसं केलं पाहिजे. तस्मा शास्त्रम प्रमाणते कार्य व्यवस्थितो. कार्य आणि अकार्याच्या बाबतीत म्हणजे करणीय आणि अकरणीच्या बाबतीत फक्त शास्त्र प्रमाण असल्यामुळं, आपल्याला शास्त्राचा अभ्यास नसल्यामुळे ते कळत नाही. त्यामुळे काय होते, कर्म त्या कर्माच्या लागली वाटे ठेचा. लागती वाटे ठेचा, वाट चालताना ठेचा लागतात महाराज. आणि काय होते, संपत्ती विपत्ती ह्या सर्व दिसतात ना. संपत्ती विपत्तीचा मानिला भरवसा. धन मान बळ यात आम्ही एवढे गुंतो की आम्हाला त्यावरच विश्वास वाटतो.
आमचा विश्वास धनावर आहे. मला एवढी प्रॉपर्टी जमवून ठेवली. आमचा विश्वास कशावर आहे? एवढी प्रॉपर्टी जमवून ठेवली. मुलांचं खूप शिक्षण केलं, मुलं खूप मोठे केले, खूप सुंदर घर आहे, बायको आहे, मुलं आहे, बाळ आहे, बँक बॅलन्स आहे. आमचा भरोसा त्याच्यावरतीच आहे. महाराज म्हणतात ना, कर्मत्या कर्माच्या लागती, वाटे ठेचा संपत्ती विपत्तीचा मानिला भरोसा. आणि आणखी कशाचा भरोसा मानला? कन्यापुत्र जन हातू सहज ओळसा, कन्यापुत्र जन हातू. मुलगी, मुलगा, बायको, जन, नातलग, मित्रमंडळ या सर्वांवर आम्ही भरोसा ठेवला. यांच्यातच गुंतून गेलो. आणि मग या भ्रमडोही, आता या भ्रमाच्या डोहामध्ये आम्ही गुंतल्यामुळं मग धाव घातली की गुरुराया सर्वेशा धावती. महाराज म्हणतात, या भ्रमडोही बुडालो, धाव गुरुराया सर्वेशा, धर्म जागो गुरु महिमा दे, दाविला देव धर्म जागो गुरु महिमा. महाराज स्पष्टपणे सांगतात की आम्ही अडकून पडलो. कशामध्ये? संपत्ती विपत्ती यात आम्ही अडकून पडलो. पाप पुण्याच्या ठेचा लागत गेल्या, आम्ही अडकून पडलो. कन्या पुत्र दारा जन यात आम्ही अडकून बसलो. सुखदुःखाच्या आमच्या परिभाषा वेगळ्या झाल्या. पण महाराज खरं सांगू का, संत वाङ्मयाचा विचार केला, संत महात्मा आपल्याला जागृत करताना म्हणतात, अरे कुठे तू बसला, कशावर तू भरोसा ठेवला, कशावर तू विश्वास ठेवला? हा भ्रमाच्या डोहामध्ये तू बुडलाय ना. या भ्रमाच्या डोहातून बाहेर येण्यासाठी संतांना हाक मार, संतांचा धावा कर, गुरूंचा धावा कर. नाथरायांनी तोच धावा या भंगातून सांगितला. या भ्रमडोही बुडालो, या भ्रमडोही बुडालो, नावे गुरुराया सर्वेशा, धर्म जागो गुरु महिमा दे, दाविला देव धर्म जागो गुरु महिमा. अशा प्रकारे आम्ही त्यात भुलून गेलो महाराज. पण खरं सांगू का, संत वाङ्मय सांगतो, शास्त्र सांगतं, तुम्ही ज्यात भुलला ते तुमचं आहे का पहिले तपासा ना. कवनाचे गणगोत, कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, कवनाचे मायबाप. माऊली ज्ञानोबरायांचा अभंग. येसा ते आलिया ओळगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. कवनाचे गणगोत, कवनाचे मायबाप, मृग जळारत जाईल रया. कुठपर्यंत आहे तुमचे मायबाप बंधू बहीण सर्व? कुठपर्यंत? मायबाप बंधू तोवरी, मायबाप बंधू तोवरी सोयरी, इंद्रिये जोवरी वाढताती, इंद्रिये जोवरी वाहताती. जोपर्यंत इंद्रिय चालतात, तुमचे शरीर चांगलं आहे, पैसा आहे, तोपर्यंत सर्व आहे महाराज. अभंग सांगू का? जोपर्यंत पैसा आहे, चलन आहे ना तुमच्याजवळ, तोपर्यंत सर्व. आणि एकदा का तुम्ही पैसा संपला, ताकद संपली, मान सन्मान संपला, अहो कशाला दूर. आता निवडणुका नुकत्याच झाल्या ना, तुमची आमदारकी गेली, खासदारकी गेली, मंत्रीपद गेली, कोण विचारते? तस जोपर्यंत चलन आहे महाराज, तोपर्यंत पैसा आहे, तोपर्यंत सांगूनच देतो आपण. जोवरी चलन गा, जोवरी चलन गा, तोवरी म्हणती माझा माझा, तोपर्यंत माझा माझा माझा. मानिती लहान थोर देह सुखाची काजा. त्यावेळेला सर्वच मानतात, लहानही मानतात आणि मोठेही मानतात, नाही का? अहो दूरचा नातेवाईक असला तरी म्हणतो तो माझा मामाच आहे, दूरचा आहे ना तो, चुलत 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 चुलत. हो आमचे भाऊजीच आहेत म्हणते. अरे कशाचे तुझे भाऊजी रे? मानेती लहान थोर देह सुखाच्या काजा, मानेती लहान थोर. लहान थोर सर्व मानतात का? पैसा आहे म्हणून. इंद्रिय मावळली आला बागुल बाजा, इंद्रिय मावळली, इंद्रिय मावळली आला बागुला. इंद्रिय ज्यावेळेस मावळली म्हणजे काय होते? इंद्रिय मावळली म्हणजे काय? डोळ्याला दिसत नाही, नाकातून गळू लागते, दात पडले, पायाने चालता येत नाही, मग बागुल बुवा आला म्हणून चिडवतात घरचे. इंद्रिय मावळली
आला बागुल आला इंद्रिय मावळली, कैसा विपरीत झाला, कैसा विपरीत झाला, तोची देणोय माझा, आता मज दृष्टी देई, पांडुरंगा माय बापा, आता मज दृष्टी देई. महाराज, अशा प्रकारचं प्रत्येकाच्या जीवनामध्ये हेच आहे हो. नातेवाईक, घरदार, मित्रमंडळ सर्व कोपर्यंत जोवरी चळणगा तोवरी म्हणती माझा माझा. आणि मग आम्ही जे आता भरोसा घेऊन बसलो, ज्या भ्रमाच्या डोहामध्ये आम्ही पडलो, तिथून मग कधीतरी हाक मारावे वाटते. जे नाथ महाराज सांगतात, या भ्रमडोही बुडालो, धाव श्री गुरु सर्वेशा, या भ्रमडोही बुडालो. या भ्रमाच्या डोहामध्ये बुडाल्यानंतर मग संत आणि श्री गुरुला आवाज द्यायचा, हाक द्यायची. आणि ते आलेत की मग ते काय करतील, काय करतात ते नाथराय सांगतात तसं. धर्म जागो गुरु महिमा, देहे दाविला देव, धर्म जागो गुरु महिमा, देहे दाविला देव. गुरु काय करतात, देहामध्ये देव दाखवतात महाराज. निवारुणी आपला भ्रम निवारण करतात आणि आपल्याला देव दाखवतात. आणखी काय केलं त्यांनी, आता धन मान बळ नातेवाईक याच्यावरती जास्त प्रमाणात सांगत नाहीत, कारण आपण बरेचदा ते ऐकत असतो. आपला भरोसा त्याच्यावरतीच आहे. पण संत महात्मे सांगतात ते कुठपर्यंत, बहीण दादा कुठपर्यंत म्हणते, जोवरी चाले धंदा तोवरी म्हणती बहीण म्हणे दादा, जोवरी चाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. मग शेवटी जायच ना. कोणीच त्या ठिकाणी साथ देत नाही. आपल्याला फक्त सद्गुरूशिवाय, श्री गुरुशिवाय कोणीही साथ देऊ शकत नाही. असं असल्यामुळे संपत्ती, विपत्ती, सुख दुःख, पाप पुण्य, सुख दुःख पुण्य पाप, या सर्व संकल्पना आणि त्यासाठी आम्ही जे गबाळ घेऊन बसलो आहो ना, ते गबाळ कितपत सुख देईल याचा आमचा भरोसा, आमचा त्याच्यावर किती आहे. नवीन आमचा पूर्ण भरोसा त्यावरच आहे. म्हणून या भ्रमाच्या डोहात बुडल्यामुळं श्री गुरु किंवा संत आपल्याला जागृत करण्यासाठी यावे, ते भेटावे. आणि ते एकदा का भेटले आणि त्यांनी एका उपदेश केला की मग मात्र सर्व आपला भ्रम नाहीसा होतो. आणि एकदा का भ्रम नाहीसा झाला की मग खरी ज्ञानदृष्टी मिळते. आणि मग आपलं पंगुत्व जाऊन, आपला पांगुळपणा जाऊन परमार्थाच्या मार्गाला आपल्याला धावता येते महाराज, नाही का. धावताच काय, नाचताही येते, नाही. नाचत आनंद कल्लोळी, नाही का. अहो मग तिथे नाही म्हणे आम्ही म्हातारे आहो, आम्ही लंगडे आहो, आम्ही पांगळे आहो. महाराज म्हणतात, आंधळ्याशी डोळे, आंधळ्याशी डोळे, पांगळ्याशी पाय. आंधळ्याला डोळे मिळतील, पांगळ्याला पाय मिळतील. जो दया पाहिजे ते आहे रे. ज्याला जे पाहिजे ते मिळेल, घाबरण्याचं कारण नाही महाराज. तेव्हा केव्हा पण पांगुळा पाय देतो नांदे, कुठे तो पाय देणारा आहे ना, पंढरपूरला आहे ना. पांगुळा पाय देतो नांदे पंढरपुरी. तो पंढरपूरचा विठोबा परमात्मा पांगळ्यालाही पाय देईल आणि परमार्थ मार्गामध्ये धावण्याची शक्ती देईल. कारण त्यांनीच आपल्याला सांगितलं ना संतांनी की धाव बरं धाव, करियाशी धावा धावी चित्त लावी चरणापी, मग तो माझा माय बाप. कोण महाराज, चित्त चरणावर लावण्यासाठी धावाधावी करायची आहे ना. पण धावाधावी करण्याचं सामर्थ्य आपल्यात नाही का. आपण पांगुळ झालो, पंगू झालो. आणि मग पंगू माणसाला आधार देण्याची काठी कोण असेल तर ते फक्त आणि फक्त त्या ठिकाणी सद्गुरू आहे. म्हणून नाथराय म्हणतात, मी त्या सद्गुरूचा जय जयकार करतो. धर्म जागो गुरु महिमा, देहे दाविला देव, धर्म जागो गुरु महिमा. अशा प्रकारचे हे सद्गुरू नाथराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात. या सद्गुरूंनी काय केलं महाराज, सद्गुरू आले
माझ्या भाग्याने त्यांची भेट झाली. मी त्यांचा धावा केला. त्यांनी आल्यानंतर काय केलं? येऊने श्री गुरुनाथे, येऊने गुरुनाथे, माथा ठेविला करू, येऊने गुरुनाथे. गुरु आले आणि त्यांच्या आमच्या माथ्यावरती महाराज हात ठेवला. कृपा कटाक्षे नहाळिले, आपले पदी बैसविले. हात ठेवला. गुरूंनी आपल्या डोक्यावरती हात ठेवला. हात ठेवल्या ठेवल्या काय झालं? अज्ञान तिमिर गेले. अज्ञान तिमिर गेले. शुद्ध मार्ग साचारू, अज्ञान तिमिर गेले. अज्ञान गेलं, अंधकार गेला. तिमिर म्हणजे अंधार, अज्ञान, तिमिर सर्व गेलं महाराज. आणि ज्ञानाची दृष्टी आपल्याला मिळाली. ज्या दृष्टीनं आम्ही अपंग होतो, आम्हाला दिसत नव्हतं, आमचे पाय चालत नव्हते, ते सर्व आम्हाला वापस मिळालं. गरजत चालिलो, फिटला अज्ञान अंधारू, गरजत चालिलो. आता पांगुळ होतो, चालता येत नव्हतं, पण गुरुकृपेने काय झालं महाराज? धावायला लागलो. आणि नुसतं धावायला लागलो का? गरजत चालिलो, फिटला अज्ञान अंधारू. आणि मग मी धावायला लागलो, भगवत मार्गाला लागलो आणि सर्वांना सांगत लागलो की श्री गुरुनी महाराज माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि अज्ञान अंधकार नाहीसा झाला. अशा आमच्या श्री गुरुने अज्ञान अंधकार नाहीसा केला. अशी आरोळी ठोकत मी निघालो आणि धावायला लागलो. गरजत चालिलो. केव्हा? पंगू झालेल्या पायाला माझ्या त्या ठिकाणी सशक्त केलं. व्यवहारिक दृष्ट्या पांगळ्याला त्या ठिकाणी पाय दिले, पण आध्यात्मिक दृष्ट्या असमर्थ, परमार्थाच्या मार्गावर जाण्यासाठी असमर्थ असलेल्या पण इच्छा असणाऱ्या मुमुक्षूला गुरुनी काठीचा आधार दिला. आणि आता मात्र तो मुमुक्षू चालायला लागला. त्याचा अज्ञान गेलं, अंधकार गेला, अज्ञान तिमिर गेले. आणि मग तो त्या ठिकाणी गरजत चालिलो, फिटला अज्ञान अंधारू, एका जनार्दनी माझा श्री गुरु उदारू. असे माझे श्री गुरु उदार आहेत, सद्गुरु उदार आहेत. त्यांनी माझा अंधार अज्ञान सर्व घालवलं, मला सशक्त केलं आणि परमार्थाच्या मार्गामध्ये धावण्यास त्या ठिकाणी समर्थ केलं. अशा गुरूंचा धर्म जागो गुरु महिमा, देहे दाविला देऊ धर्म जागो गुरु महिमा. त्यांनी माझ्या देहामध्ये मला देव दाखवला, मला आत्मसाक्षात्कार करून दिला. हे गुरुशिवाय कोणी करू शकत नाही. त्यामुळे गुरूंकडे, सद्गुरूंकडे, संतांकडे आपली धाव असली पाहिजे. कारण आपल्याला ज्ञानाची दृष्टी आणि आपले पाय समर्थ करील. म्हणजे आपली गती, आपल्या परमार्थातली गती वाढवण्या. जसं चालायसाठी गती वाढवायची असते तर पाय मजबूत पाहिजे की नाही? इथून इथपर्यंत जायचं म्हटलं तर म्हणजे आमचे पाय चालत नाही, पण पाय मजबूत असले तर चालता येईल. तसं संसारामधल्या गतीसाठी पाय पाहिजे, तर परमार्थातल्या गतीसाठीही तुम्हाला काय लागेल? परमार्थाच्या गतीसाठी आवश्यक असलेलं सर्वस्व त्या ठिकाणी गुरु देतील महाराज. कारण त्यांच्याच ठिकाणी देण्याचं सामर्थ्य आहे, ते उदारही आहेत. म्हणून तर माऊली म्हणतात ना, म्हणून त्यांचं भजन केलं पाहिजे, त्यांना भजलं पाहिजे, पूजलं पाहिजे. जाण देणे गुरु भजिजे, माऊलींची ओवी आहे की नाही? जाण देणे गुरु भजिजे. म्हणून गुरुचं भजन करावं, गुरुला भजावं. कारण त्यांच्याच ठिकाणी गुरु तेथे ज्ञान, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आतिदैशी. गुरूंच्या ठिकाणी हे सर्व गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात. गुरुच आपला उद्धार करू शकतात, संतच आपला उद्धार करू शकतात. संतच आपल्याला चोख मार्ग, रास्त मार्ग, योग्य मार्ग दाखवू शकतात. म्हणून योग्य मार्गाने, रास्त मार्गाने, सोप्या मार्गाने, सुलभ मार्गाने जाण्यासाठी आणि गतीने जाण्यासाठी. गतीने का जावं महाराज? कारण गती आपल्याला पकडावी लागेल. कारण त्याचं कारणच आहे महाराज, क्षणभंगुर नाही, भरोसा थांबून होणार नाही. हो, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, आज नाही तर उद्या पोचू असं नाही. गतीच धरावी लागेल. आणि ही परमार्थामधली गती, संसारातली गती अधोगतीला नेऊ शकते, आपल्याला माहिती आहे.
वाहनाची गती अतिघाई संकटात नाही, गती अधोगतीला नेऊ शकते. परंतु पारमार्थिक गती आपल्याला लागत असेल तर संतांच्या सांगण्यावरून, गुरूंच्या सांगण्यावरून जर ती गती पकडली तर खरी प्रगती होऊ शकते. पारमार्थिक प्रगतीसाठी याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही. म्हणून या पांगुळ अभंगातून नाथराय आपल्या समोर असं ठेवतात की मी माझे कल्पनेने झालो शे पांगुळ, कल्पनेने पांगुळ झालो, बद्ध झालो, भ्रमामध्ये मी फसलो, भ्रमडोहामध्ये मी बुडलो. ज्या गोष्टीवर भरोसा विश्वास ठेवू नये तिथे विश्वास ठेवला. हे सर्व माझ्या भ्रमाचा भोपळा जो होता तो फोडण्याचं काम गुरुचा धावा केल्यानंतर गुरु आले, त्यांनी तो भ्रमाचा भोपळा फोडला. माझ्या डोक्यावरती हात ठेवला, माझं अज्ञान गेलं, माझा अंधकार गेला, तिमिर गेलं आणि खऱ्या अर्थानं मला परमात्मा प्राप्तीची आस लागली. नव्हे त्या मार्गावरती या गुरूंनी मला नेऊन दिलं. आता मला काहीही फिकीर करण्याचं कारण नाही. तारायचं की मारायचं ते ठरवतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करत असताना नाथरायांनी या पांगुळ प्रकरणातला हा अभंग आपल्यासमोर ठेवला, जो भारुड्या प्रकरणामध्ये सुद्धा समाविष्ट आहे. या अभंगावर आपण 2 दिवस चिंतन केलं. आज या अभंगावरचं चिंतन आपण इथे थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एखादं भारुडावरचं आणखी एखादा अभंग घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. आता आपलं मुका झाला, बैरा झाला, आंधळा झाला, पांगुळ झाला. आता एखादा आणखी भारुड आपण घेऊ आणि पुढच्या भागात चिंतन करू. ते चिंतन करण्यासाठी आपल्याला नाथराय बुद्धी देतील, तेव्हा आपण नाथरायांचं भजन करू. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.